बघितलंस का आता काय झालं ते? बाबांनी मला केक दिला, मी दिलेलं फुल त्याने त्यांच्या कोटाला लावलं, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ते मला बेटा म्हणाले. बेटा शुभू, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तसं काय नाही हो मॅडम. शुभू, थँक्यू. एक मिनिट. हे घे तुझ्यासाठी. याची गरज नाहीये मॅडम. अरे तू एवढं सगळं केलंस माझ्यासाठी म्हणून. ए नाही घे. शुभू, अरे ताप अजून उतरलाच नाही वाटतं. एवढा ताप आहे आणि या तापात एवढं सगळं केलंस माझ्यासाठी. अहो मॅडम, कणकण आहे जराशी. तुमचा हसू बघितलं ना ताप जाईल. सगळी मारुती राहायची कृपा आहे. सगळ्यांची एवढी काळजी घेतोस, स्वतःकडे का असं दुर्लक्ष करतोस रे? नाही नाही काही नाही, आत्ताच्या आत्ता आपण आधी डॉक्टरांकडे जाणार. अहो मॅडम, मी घरी जाऊन ना औषध घेऊन झोपतो, बरं वाटेल मला. नक्की? हो मॅडम. बरं बरं, चल पटकन जाऊ. येऊ मी काय? नको. कारभारने भेळले जाग झाली. हा स्वीटे, अगं तू कवाची उभी राहिलीस? बस की, तू बी खा की भेळ. नको आत्या, शुभू आला की त्याच्या संगटच खाईन मी. बाई, असा प्रेम करणारा व्यक्ती ना प्रत्येकाच्या आयुष्यात आला पाहिजे. ताई, आता आपल्या माणसाची काळजी तर वाटणारच की, हाय का नाही? कुणी आहे का काका? शुभ, काय म्हणतोयस? जरा बोलायचं होतं. हो का? पण स्वीटी घरात नाही बरं का? नाही, तुमच्यावरच बोलायचं होतं. काय बोलायचं होतं? या महिन्याचं काय भाडं लेट होणार आहे का? अहो नाही नाही, भाडं मी वेळेतच देईन. जरा दुसराच मुद्दा होता. बोल. ही ना ही अंगठी त्या दिवशी मला स्वीटीने दिली होती. तिला वाईट वाटेल म्हणून मी ठेवून घेतली, पण मला ही परत करायची. मला ठेवता येणार नाही. शुभू, ही अंगठी स्वीटीने दिली ती ना? अरे मग मी कशी परत घेणार सांग की? आणि ही गोष्ट स्वीटीला कळली का नाही तर लई चिडेल माझ्या नावानं. ती नाही चिडणार. मी अशीच सेम दिसणारी खोटी अंगठी आणली, तिचं मन पण नाही मोडणार. प्लीज घ्या. अरे आपण बोलत काय उभं राहिले? तू बस बघू, चहा ठेवतो. अरे घरात कोण नाही. नाही, मला जायचं. अरे हो, तुझी तब्येत नाही का बरोबर? नाही, जराशी मला कणकण आहे, बाकी काय नाही. आपण डॉक्टरकडे जाऊया का? अहो नको नको काका, मी घरात जाऊन ना जरा झोपेन, बरं वाटलं. मी निघ. आराम कर आणि काय लागलं तर सांग मला. हा, हो सावकाश जा. हो. आजचा दिवस स्वप्न होतं की सत्य? माझा तर विश्वासच बसत नाही. आज मी बाबांना केक भरवला, त्यांनी मी दिलेलं गुलाब त्यांच्या कोटवर सुद्धा लावलं. हे सगळं खरंच फक्त शुभूमुळे शक्य झालं. काय ग्रेटफुल गया. रूप हिच चमचम चांदणी, खोप्यात एकटी हळवी श्रावणी. मन हा जपणारा उन्हात सावली, नशिबी गुंफलेला शुभ हा सोबती. वाटावी गड्या पाऊल एकही, खेळ हा स्वप्नांचा रंगू दे मनी. झुळका वाऱ्याची शुभ श्रावणी, तातला गोडवा शुभ श्रावणी. ऋतू हा प्रेमाचा शुभ श्रावणी. शुभ श्रावणी, शुभ श्रावणी. श्रावणी, हे श्रावणी, काय कसला विचार करतेस? आते काही नाही, असंच. माहितीये माहितीये. एका मुलीने बाबांना गुलाब काय दिलाय
केक काय भरवलाय माहितीये सगळं. हे सगळं शुभूने केलं म्हणून त्याचाच विचार करतेस ना? हो अगं काय मुलगा आहे तो, सगळ्यांपेक्षा वेगळा आहे तो. आणि त्याला माझ्या मनातलं मी न सांगता कसं कळतं हे तर मला कळतच नाही काकू. आणि तो कायम माझ्या सुखासाठी स्वतःचा विचार न करता काय वाटेल ते करायला रेडी असतो. गुणी आहे मुलगा, खूप छान, हुशार आणि सगळ्यांचा विचार करणार आहे. खरे श्रावणी, काही माणसांना देवाने दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद देण्यासाठीच पाठवलेली असतात. एवढे काही नाही आहे. तुला काय माहित, तू मला किती चिडवतो ते माहिती. मला काय म्हणतो, मी स्वादळ जाईल तिथे गोंधळ. अगं मग खरंय की परफेक्ट नाव दिलंय काकू. अगं तुझ्या प्रत्येक वादळात तो ढाल बनून उभा असतो. या घरासाठी, भैया साहेबांसाठी स्वतःला विसरून तो काम करतो. नशिबाने मिळतात अशी माणसं. मग माझंच चुकतंय का? आज पण मी खूप ओरडले त्याला. पण काय करू ग, त्या दिवशी भांडल्याशिवाय ना माझा दिवस जातच नाही काकू. आणि मला दुसरं आहे तरी कोण. तुला माहितीये, त्याच्याशी बोलताना मला कधीच दडपण येत नाही. इनफॅक्ट असं वाटतं की मी खूप सेफ आहे. अगं तू त्याच्याशी भांड, त्याला बोल, पण त्याच्याही मनाचा विचार कर. त्यालाही त्रास होत असेल ना. विचार केलाच नव्हता ग मी कधी. हे बघ श्रावणी, तो तुझा इतका विचार करतो, घरच्यांचा इतका विचार करतो, मग आपणही त्याचा विचार केला पाहिजे की नाही? प्रॉमिस, आजपासनं शुभूला त्रास होईल असं मी काहीच वागणार नाही. आणि त्याच्या मनाचाही विचार करेन. गुड गर्ल. आता ते दूध पिऊन घे आणि झोप. अगं पण उद्या डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे, लक्षात आहे ना? आता लक्षात आहे. नशीब. गुड नाईट. गुड नाईट. डॉक्टर. शुभू आलास तू? अरे कवापासून वाट बघतोय मी तुझी. हे बघ, आपण काय करूया, सगळ्यांसोबत भेळ खाऊ आणि मग दोघंच आईस्क्रीम पण खायला जाऊ. स्वीटे, मला आज यायला जमणार नाही. का? काय झालं? मला अगं भूक नाहीये. अरे शुभू, आता आईस्क्रीम खायला काय भूक लागते वय? शोभे, तो दमलाय दिसत नाही का तुला? आणि काय का त्याच्या मागे सारखं लागताय तुम्ही? 2 मिनिटं श्वास तर घेऊ दे त्याला. बर, श्वास घे, जा आराम कर. शुभू बाळा, मी पाणी आणते तुला. अयो शुभू, हे हा चॉकलेटचं बॉक्स तू माझ्यासाठी आणलंय? थँक्यू. तू किती विचार करतोस माझा. अगं नाही, ते श्रावणी मॅडमनी मला दिलंय. चल शुभू, आपण आईस्क्रीम खायला जाऊ. चल की. स्वीटे, अगं मला आईस्क्रीम बी नाही जमणार खायला. अरे शुभू, हे हा हात का तापलाय तुझा? ताप वाढलाय काय तुझा? अगं आईला म्हणलो ना, कणकण आहे थोडीशी. कणकण कसली? चांगला ताप सणकून आलाय की. थांब, मी तुला हळद दूध देते, ते घेऊन झोपतो. झोप. पण मग आमचा आईस्क्रीमचा प्लॅन? अगं त्याला ताप आलाय ना व. हा आणि काय गा सारखं आईस्क्रीम आईस्क्रीम, ते उद्या बी खा की तुम्ही. शुभू बाळा, मी हळद दूध घेऊन येते. थांब तू दे इकडं. नुसतं आईस्क्रीम खाल्लं असतं गेलं.